गुरो मूर्ति पूजा मूलो गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलो गुरो कृपा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगतसम्भवं स्थानसंहारहेतुं स्वभक्तेच्छयामानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमंत जी विराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारिए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जय ओम साई राम। ओम साई राम। आदिनांत तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा। ओम जय साई राम। जय साई राम। आदिनांत तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा। ओम जय साई राम। जय साई राम। आदिनांत तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन
साईनाथ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म विश्वसंत सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज बाबांच्या चरित्राची मंगलमय अतिशय गोड अतिशय पवित्र अशी कथा कोरोना महामारीचं संकट जावं आणि या श्रावण मासाच्या पर्व कालावर सबका मालिक एक प्रतिष्ठान शिर्डी आयोजित या साई आश्रया परिवाराच्या सेवार्थ साई सच्चरित्र पारायण सोहळा आणि साई कथामृत सोहळा, परंतु कोरोना महामारीचं संकट असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं सर्व शासनाच्या सर्व नियमांचं पालन करून आपणाला सुद्धा या साई कथेचा आनंद घर बसल्या मिळावा। श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्व कालामध्ये विश्व संत सच्चिदानंद सद्गुरु साईनाथांचं चरित्र आपल्याला श्रवण करायला मिळावं यासाठी साई आश्रया परिवाराच्या वतीने या कथेचं आयोजन केलंय आणि या साई आश्रया परिवाराचे संस्थापक श्रीमान गणेशजी दळवी साहेब यांनी सर्वांना हा साई कथेचा आनंद घर बसल्या लुटता यावा याच्यासाठी S9 चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या आपल्याला विश्वसंत सच्चिदानंद सद्गुरु साईनाथांच्या चरित्राचं गुणगान श्रवण करायला मिळणार आहे। विज्ञान युगाच्या या प्रगतीमुळे आपल्याला भक्तीचाही आनंद या पद्धतीने घर बसल्या लुटता येतो। आणि म्हणून आपण घर बसल्याच विश्वसंत सच्चिदानंद सद्गुरु साईनाथांच्या चरित्राचं गुणगान श्रवण करीत आहात। कलियुगामध्ये श्रवण भक्ती ही सर्वात प्रथम भक्ती सांगितली, नारद भक्ती सूत्रामध्ये त्याचं वर्णन आलंय। श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। नवविधा प्रकारची भक्ती नारद भक्ती सूत्रामध्ये वर्णन केलेली आहे आणि या नारद भक्ती सूत्रातील या नवविधा भक्तीमध्ये एक नंबरची जर भक्ती असेल तर ती श्रवण भक्ती आहे, जी आता सध्या तुम्ही घर बसल्या सगळेजण तिचा आनंद लुटतायत। श्रवणम कर्मधर्म संयोगाने टीव्हीच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या कथा पाहू शकता। कथा ही श्रवण करायची असते, पाहण्यापेक्षा ही कथा ही श्रवण करायची असते, कारण कथेने त्रिताप दूर होतात। कथा म्हणजे त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्यासारखं आहे। त्रिवेणी संगमावर जर आपण गेलो तर तिथं गंगा यमुना आणि सरस्वती अशा 3 प्रकारच्या नद्या आहेत आणि या तीनही गंगा त्या ठिकाणी एकत्र येतात, त्रिवेणी संगम। आणि त्या त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी कुठेही त्रिवेणी संगम आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे। अहलाबाद प्रयागराज, ज्याला आपण प्रयागराज तीर्थ असं म्हणतो, त्रिवेणी संगम। या त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी इतक्या दूरवरनं आपण तिथे जातो स्नान करण्यासाठी, कारण गंगेचं यमुनेचं आणि सरस्वतीचं तीनही गंगेचं आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, स्नान केल्याचं पुण्य मिळतं। तशी कथा सुद्धा काय आहे, कथा सुद्धा त्रिवेणी संगम आहे। कथेमध्ये भगवंताची सुद्धा कथा येते, भगवंताची कथा आहे म्हणजे देवाची कथा आहे, त्या भक्ताची कथा आहे। देव, भक्त आणि भगवंताच्या नामाचं महात्म्य काय आहे याचे आलेले संत महात्म्यांचे अनुभव, त्याच्या कथा म्हणजे नामकथा।
देव आहे, भक्त आहे आणि नाम आहे, असा त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी आहे त्याला कथा म्हणतात. गोड वर्णन आलंय. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. जळती दोषांचे डोंगर, दोषांचे डोंगर सुद्धा जळण्याचं सामर्थ्य कथेमध्ये आहे. मग ती देवाची असो, देवाच्या भक्ताची असो, किंवा नाम महात्म्याची कथा असो. परंतु देवाची कथा असली तरी त्याच्यामध्ये भक्त हा येतोच. भगवंताचं नामाचं महात्म्य हे येतच. भक्ताची कथा असली तरी त्याच्यामध्ये भगवंत येतोच, भगवंताचं नामही येतं. नाम महात्म्याच्या कथेत सुद्धा भगवंत येतो, नाम महात्म्य येतं आणि भक्ताचं गुणगान सुद्धा येतं. कारण देवाला सुद्धा भक्त सोडून दुसरं काहीच आवडत नाही. भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनियान तुझे नाही. भक्ताहुनी देवा, भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनियान तुझे नाही. या त्रैलोक्यामध्ये भगवंताला जर काही आवडत असेल तर ते फक्त भक्त. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतात, उद्धवा मला माझ्या भक्ताशिवाय दुसरं काहीच प्रिय नाहीये. म्हणून आपण सर्वांनी भक्त व्हावं. नर जन्माला आल्यानंतर आपण भक्त व्हावं. एकदा आपण भक्त झालो रे झालो की आपण त्याचे झालो. जोपर्यंत आम्ही भक्त होत नाही तोपर्यंत आम्ही त्याचे होत नाही. विश्वसंत सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांच्या चरित्र गेल्या 2 दिवसापासून आपण श्रवण करीत आहात. काल आपण कुठपर्यंत आलो होतो? काल साईबाबांचं शिर्डीमध्ये आगमन झालं आणि सगळ्या शिर्डीमध्ये जणू काही वातावरणच बदललं. चांद पाटलाचं वऱ्हाड निघून गेलं, पण त्याच्यानंतर साईबाबा याच ठिकाणी राहिले आणि साईबाबांनी दिनचर्या चालू केली शिर्डीमध्ये. काय होती दिनचर्या शिर्डीतली? गावच्या चावडीजवळ, मारुतीच्या मंदिराजवळ एक पडकी मस्जिद होती. बाबांनी त्या पडक्या मस्जिदला दुरुस्त केलं, तिथे साफसफाई चालू केली, तिथे अग्निसंतर्पण केलं, घंटानाद केला आणि बाबांनी त्याच ठिकाणी वास्तव्य केलं. नंतर त्याच पडक्या मस्जिदला बाबांनी नाव दिलं द्वारिकामाई. बाबांनी सांगितलं ही द्वारिकामाई फार दयाळू आहे. जो कोणी या द्वारावतीची पायरी चढेल ना त्याने समजावं की आपण अनेक जन्माचं पुण्य केलेलं आहे. भगवंताचं नाम सुद्धा मुखामध्ये यायला अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. अनंत जन्माचे असेल पुण्य सामुग्री, तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे, तरीच जिव्हाग्री नाम येईल भगवंताचे. सद्गुरूचं देवाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. कालच्या कथेमध्ये आपण बघितलं स्वामी समर्थांचे भक्त त्यांनी सुद्धा याच निंब वृक्षाच्या स्थळी, ज्या निंब वृक्षाच्या स्थळी बाबांनी स्वतःचं गुरुस्थान आहे असं सांगितलं आणि त्या गुरुस्थानच्या त्या लिंबाखाली बाबांचं ते गुरुस्थान, त्या ठिकाणी समर्थांच्या पादुका बाईंनी ज्या आणल्या होत्या उपासनी महाराजांच्या हस्ते, दादा केळकरांच्या हस्ते त्या पादुका त्या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या. शिर्डीमध्ये हळूहळू बाबांच्या जवळ भक्त जोडत गेले. सुरुवातीला म्हाळसापती आणि तात्या पाटील कोते, तात्या पाटील कोते आणि म्हाळसापती तर बाबांच्या समेत जवळजवळ 13-14 वर्ष
बाबांच्या समेतच झोपायला होते. कधी चावडीत झोपावं तर कधी द्वारकामाईत झोपावं. त्या झोपण्याची सुद्धा हेमाडपंतांनी, साई चरित्राचे लेखक गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंत गोड वर्णन करतात. काय त्या झोपण्याची लीला आहे. तिघे जण झोपायचे ना तर एकमेकाला असे पाय लावून झोपायचे सगळ्या दिशेला. काय ती झोपण्याची रीत असेल. बऱ्याचदा पाहणाऱ्याला प्रश्न पडायचा. आणि बाबांच्या ह्या लीला आहे ना, नुसत्या डोळ्यांनी पाहून कळत नव्हत्या. बऱ्याचदा त्याची उकल माधवराव देशपांडे करायचे, जे बाबांच्या अतिशय निकटवर्ती होते, बाबांच्या अतिशय जवळ होते. द्वारकामाईच्या भिंतीला लागूनच असलेली त्या काळामधली मराठी शाळा आणि त्या शाळेमध्ये मास्तर म्हणून, शिक्षक म्हणून काम करत असलेले माधवराव देशपांडे. बाबा त्यांना प्रेमाने श्यामा म्हणायचे. श्यामा. काहीही साईबाबांकडे काम असो, परंतु श्यामाशिवाय होणेच नाही. कोणीही यावं, त्याला जर बाबांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर अगोदर श्यामाला भेटायचं. माधवराव देशपांडे सुद्धा बाबांच्या अगदी जवळ आले. ते एकाएकी नाही आले. सुरुवातीला तर अगदी शाळेमधून, शाळेच्या भिंतीलाच असलेली ही द्वारकामाई माधवरावनी येता जाता त्या फकीराकडे पाहावं, दर्शन घ्यावं. मनामध्ये कुठंतरी वाटायचं की जावं, त्या फकीराजवळ जावं, बोलावं. परंतु प्रारब्धामध्ये जोपर्यंत संचितामध्ये आपल्या पुण्यकर्माच्या गाठी जोपर्यंत जमा होत नाही, जोपर्यंत पुण्य संचय जमा होत नाही, जोपर्यंत आपलं पुण्य जागृत होत नाही, प्रारब्ध जोपर्यंत जागृत होत नाही, तोपर्यंत महापुरुषाची भेट सुद्धा होत नाही. संतांच्या जवळ जाण्यासाठी, महापुरुषांच्या जवळ जाण्यासाठी सुद्धा भाग्यच असावं लागतं. ज्या दुर्लभ गोष्टी सांगितल्यात ना, त्याच्यामध्ये संतांची जी भेट आहे, संतांचा जो सहवास आहे, हा सुद्धा दुर्लभ सांगितलाय. संत संगतीचे काय सांगू सुख. संतांच्या संगतीचं सुख काही आगळं वेगळंच आहे. म्हणून बाबांच्या ज्या लीला आहेत त्या डोळ्यांनी जर पाहिल्या तर कधी कधी असं वाटतं की याच्यात काय विशेष आहे. जशी बाबांची दळण्याची लीला, जात्यावर बाबा दळत होते, मी कालच्या कथेत सांगितलं. कबीर महाराज त्याचं वर्णन फार गोड करतात. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबित बचा न कोय. चालणारी ती चाकी पाहून, ती चक्री पाहून, ती दळणाचं ते चाक फिरतं ते पाहून कबीरांना काय आलं, रडू आलं. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबित बचा न कोय. माधवराव देशपांडेंनी हेमाडपंतांना त्याची फोड करून सांगितलं, खालचं जी चाक आहे ना, ते श्रद्धेचं चाक आहे. एक चाक सबुरीचं आहे, श्रद्धा आणि सबुरी. त्याच्यामध्ये मध्ये जो स्तंभ असतो बघा, खालच्या दगडाच्या त्या पात्याला मध्ये एक खिळा असतो. त्या खिळ्याजवळ जे असतात ना, त्या दाण्यांना काहीच होत नाही, ते वाचतात. तीही आणखीन गंमत आहे. आणि त्याला जो वरच्या चाकाला जो काही खुंटा असतो, वरच्या पात्याला जो खुंटा आहे, तो खुंटा बळकट करावा लागतो. जोपर्यंत विश्वास घट्ट होत नाही तोपर्यंत श्रद्धा बळकट होत नाही. कारण ही श्रद्धा ही काय आहे, श्रद्धा ही साक्षात अधिमाया आहे, साक्षात शक्ती आहे. या देवी सर्वभूतेषु श्रद्धा विश्वास रूपिणी. श्रद्धा ही विश्वासाचंच एक रूप आहे. म्हणून ते जात्याचा जो काही घट्ट जो खुंटा आहे तो घट्ट करावा लागतो. कबीर महाराज त्याचं वर्णन करतात.
बाबांनी ही जी काही लीला केली त्या लीलेची सुद्धा फोड अशीच आहे. श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी अशा आहेत. बाबांनी हे दोन अलंकार दिलेत मार्ग जगाला. बाबांच्या समाधी मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर आम्हाला अगोदरच दिसतं बाबांच्या एका बाजूला श्रद्धा आहे आणि दुसऱ्या बाजूला सबुरी आहे. बाबांनी विश्वाला दिलेला महामंत्र सबका मालिक एक, या विश्वाचा जनिता एक आहे, जगाचा पालनहार एक आहे. भले त्याचे नाव अनेक असतील, आप चाहे जिस आवाज में उसको पुकारो वो तुम्हें जरूर आवाज देगा. कोई राम कहे, कोई श्याम कहे, कोई सदगुरु कहे. एक गोड भजन है महाराज. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. हरि बोल, बोलिए साईनाथ महाराज की. चले आना प्रभु जी चले आना. ओ चले आना प्रभु जी चले आना. सीता का राम बन के राधा का श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. हरि बोल. चले आना प्रभु जी चले आना. चले आना प्रभु जी चले आना. सीता का राम बन के राधा का श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. आप भी घर बैठे यस9 चैनल के माध्यम से घर बैठे ही आप भजन कीजिएगा. क्या बात है. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी सीता के राम बन के आइए, कभी राधा के श्याम बन के आइए.
आइए भगवान आइए। जैसे हम कथा के प्रारंभ में हनुमान जी को विनती करते कि आइए आप पधारिए, जहां जहां भगवान की कथा होती है, जहां जहां सदगुरु की कथा होती है, जहां भी कथा चलती है वहां हनुमंत जी जरूर आते हैं। आप भी घर बैठे कथा सुन रहे हो, आप भी भगवत स्वरूप हो। कथा उन्हीं को प्यारी लगती है जिन्हें यह समझ में आया कि हम भी भगवान के अंश है, हमारा भी कुछ पुण्य है, इसलिए तो हमें कथा प्यारी लग रही है। कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता जळती दोषांचे डोंगर। म्हणून महापुरुषांच्या संगतीमध्ये येण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं, जसं माधवराव देशपांड्यांचं। एकदा माधवराव देशपांड्यांना सर्पदंश झाला। त्या काळामध्ये जर सर्पदंश जर झाला तर बिरोबाच्या मंदिरापुढे नेऊन टाकायचे। माधवराव देशपांडेंना सर्पदंश झाला म्हणून सर्वांनी गडबड केली, राहत्याला नेऊन त्या बिरोबा पुढे नेऊन टाकावं, राहत्याचं ते ग्रामदैवत तिथे नेऊन टाकावं। माधवराव देशपांडेंनी सांगितलं की मला कुठेही नेऊ नका, मला याच फकीराकडे न्या, शेजारी जो फकीर आहे ना त्या फकीराकडे मला न्या, त्या द्वारावतीमध्ये मला घेऊन चला। लोकांनी उचललं महाराज आणि माधवराव देशपांडेंना द्वारकामाईमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, परंतु बाबांनी महाराज हातामध्ये सटका उचलला आणि सांगितलं, खबरदार भटुरड्या, तर या मशिदीची पायरी चढशील तर उतर खाली, उतर खाली। सटका घेतला आणि जमिनीवर आपटला। माधवराव देशपांडेंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। लोकांनी बाबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु बाबांचं ते रुद्र रूप पाहून सर्वजण घाबरले। बाबा कधी कधी रुद्र अवतार धारण करायचे। बाबांनी सटका जमिनीवर आपटला, खबरदार भटुरड्या, खाली उतर, खाली उतर, खाली उतर म्हणून बाबांनी 3-4 वेळेस तो सटका आपटला। माधवराव देशपांडेंना द्वारावतीची पायरी चढता आली नाही, दुःख वाटलं। सगळेजण बाहेर निघून गेले। माधवराव देशपांडेंना घरी आणण्यात आलं। पाठीमागून बाबांनी निरोप पाठवला, त्याला रात्रभर झोपू देऊ नका, त्याच्या जवळ बसा। तात्या पाटलांना पाठवलं, अजून काही सहकाऱ्यांना पाठवलं आणि रात्रभर माधवराव देशपांडेंबरोबर गप्पा मारत बसले, त्यांना झोपू दिलं नाही। बाबांनी सांगितलं होतं त्याला झोपू देऊ नका। आणि काहीही न करता सकाळी माधवराव देशपांडे ठणठणीत झाले, स्नान देवपूजा आटोपल्या आणि द्वारावतीची धाव घेतली द्वारावतीकडे। लांबूनच माधवराव देशपांडेंना येताना पाहिलं। बाबांनी हास्य वदनाने माधवरावांचं स्वागत केलं। श्याम्या ये, श्याम्या ये। धाड दिशी बाबांच्या चरणावर मस्तक शरीर टाकलं, मस्तक ठेवलं चरणावर, बाबांना वंदन केलं। बाबा मी इतक्या तुमच्या जवळ आहे, परंतु मी तुमच्या फारसं जवळ आलो नाही। म्हणायला मी फक्त तुमच्या जवळ होतो, भिंतीच्या पलीकडे फक्त, परंतु मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या। मला अर्थ कळालाय बाबा तुमच्या बोलण्याचा। द्वारावतीची पायरी चढू दिली नाही म्हणजे मला नाही, माझ्या अंगामध्ये जे विष होतं ना त्या विषाला तुम्ही सांगितलं वर चढू नको, खबरदार वर चढशील तर। 3 वेळेस बाबा तुम्ही 3-4 वेळेस सटका आपटला, खाली उतर, खाली उतर, खाली उतर। माझ्या शरीरातील विष सगळ्या शरीरामध्ये पसरू नये याच्याकरताच तुम्ही खाली उतर, खाली उतर म्हटले ना। बाबा काहीच बोलत नव्हते, बाबा फक्त आकाशाकडे पाहून हसत होते। बऱ्याचदा बाबा एकटक आकाशाकडे पाहायचे आणि एकटेच बोलायचे। साधू संत महात्मे त्यांचं आपलं शरीर जरी आपल्यासारखं
दिसत असलं तरी सुद्धा त्यांच्या आणि आपल्या क्रिया दिसायला जरी सारख्या असल्या तरी सुद्धा त्यांच्या क्रियेत आपल्या क्रियेत फार फरक आहे बरं का, फार फरक आहे. माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबा आहे, त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीत गोड करतात. महापुरुषांचं वागणं बोलणं चालणं कसं असतं. ते केवळ चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. एरवी माणूसपणे ते भांब, लौकिक भागो. ती केवळ चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. एरवी माणूसपणे ते भांब, लौकिक भागो. लौकिक दृष्ट्या ते आपल्यासारखे दिसत असले तरी सुद्धा ते आपल्यासारखे नाहीत. तुम्ही म्हणाल कसं काय. जसं बाबा लेंडी बागेवर गेल्यानंतर, स्नान करायला गेल्यानंतर आतडी कातडी धुवून वाळू घालायचे, आपण जर तसा प्रयत्न केला तर चालेल का. करू नका. बाबा धोती पोती योग करायचे, बाबा खंड योग करायचे. एकदा तर द्वारकामाईमध्ये बाबांनी खंड योग केला. खंड योग म्हणजे काय. खंड योग म्हणजे आपल्या देहाचे तुकडे तुकडे करणे आपल्याच हाताने. डोकं एका बाजूला, डोकं एका बाजूला, हात एका बाजूला, पाय एका बाजूला, आपला देह एका बाजूला, असे तुकडे करायचे देहाचे. द्वारकामाईमध्ये त्या दिवशी रात्री एक जण कुत्सित मनाने आला होता. रात्रीच्या माध्यान्ह म्हणजे मध्यरात्रीच्या प्रसंगी. आप जिस भाव से बाबा की ओर आते हो, बाबा उसी भाव से आपको प्रसाद देते हैं. म्हणून बाबांच्या आरतीमध्ये दुसरं चरण आहे, खूप गोड आहे. जया म्हणे जैसा भाव, तया तैसा अनुभव. दाविसी दया घना, ऐसी तुझी माव, तुझी माव. आरती साई बाबा, सौख्यदातार जीवा. चरण रजतळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा. जयामणी जैसा भाव, तया तैसा. तुमचा भाव जसा असेल ना त्या पद्धतीनं देव आहे. आपला नमस्कार कसा आहे त्याच्यावर आशीर्वाद अवलंबून असतो. आपण समोरच्याला कशी ट्रीटमेंट देतो त्याच्यावर आपली ट्रीटमेंट अवलंबून आहे. आपण प्रेमाने जर कुणाशी जर बोललो तर समोरची व्यक्ती सुद्धा आपल्याशी प्रेमानेच बोलेल. अहो जर कधी आपण आंबे जर कधी लावले तर त्याला आंबेच येणार आहे ना, त्याला गोड फळच येतील. आपण लिंबाची झाडं लावायची आणि त्याच्यापासून आंबे येतील का याची वाट पाहिजे, असं होईल का. भाई बीज बोया बबूल का तो आम का असे काय. बाबळीचे झाडं लावल्यानंतर त्याला आंबे येतील का हो, नाही येणार ना. जया म्हणे जैसा भाव तया तैसा आनंद. अंगळ मंगळ नमस्कार तर टंगळ मंगळ आशीर्वाद. साधी गोष्ट आहे. आपण जर प्रेमाने समोरच्याला या म्हटलं नमस्कार, राम राम, ओम साईराम, जय हरी, तर तो सुद्धा आपल्याला तेवढ्याच प्रेमाने. समोरचा माणूस आला आणि आपण त्याच्याकडे असं जर कधी कपाळावर आठ्या करून असं जर कधी तिरपं पाहिलं तर तो सुद्धा आपल्याकडे पाहणारच नाही. भगवंत कसा आहे माहिती का, तुम्ही त्याच्याकडे जसं पाहाल ना तसा आहे. जाकी रही भावना जैसी, प्रभू मूरत देखी तिन तैसी. तुमची भावना कशी तसा देव आहे. देव याच रूपात भेटला पाहिजे, त्याच रूपात भेटला पाहिजे. देव तुम्हाला पाहता आला पाहिजे. आमच्या गणेश भाऊंना देव दिसला. जिचं नाव त्यांनी श्रद्धा ठेवलं ना त्या श्रद्धामध्ये त्यांना देव दिसला.
जी 7 दिवसाची होती फक्त, आणि 7 दिवसाची असताना त्यांनी आणली, तिचा स्वीकार केला. तिच्या डोळ्याची 2-3 नाही, जो किती ऑपरेशन केले, सगळे 9 तिचे ऑपरेशन झाले. तुम्हाला दाखवतील ते कॅमेरामन आता. तिला नाव दिलं श्रद्धा. सांभाळ केला तिचा. आज जवळजवळ ती किती 4 वर्षे झाली ना, जिला कोणीच नव्हतं महाराज. 7 दिवसाची असताना ती या साई आश्रय परिवारामध्ये आली. बाबांची श्रद्धा नुसतं श्रद्धा श्रद्धा म्हणून काय उपयोग आहे? ती श्रद्धा तुमच्या अंतकरणामध्ये कुठेतरी ठसावली पाहिजे. आपणही या समाजाचे काहीतरी देणं लागतो, ही भावना आपली जागृत झाली पाहिजे. असं सांगतात की आपल्यावर जे पितृऋण, मातृऋण आणि समाजाचं सुद्धा एक ऋण आहे आपल्यावर. त्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपणही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही भावना आपल्या अंतकरणामध्ये जागृत झाली पाहिजे. ही भावना जागृत होणे म्हणजेच बोध जन्माला येणं. आणि बोध नावाचा त्याला पुत्र म्हटलंय एके ठिकाणी. बोध नावाचा पुत्र त्यावेळेस जन्माला येतो ज्यावेळेस माया आणि ममता नावाची म्हातारी मरून जाते. त्यावेळेस कुठं बोध नावाचा पुत्र जन्माला येतो. मला असं वाटतं खरं तर ही सेवा आहे, मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. माळ घातली म्हणजे फार कोणी आपण फार मोठे पुण्यवान झालो असं काही नाही. आपण वारी केली म्हणजे आपण फार मोठं पुण्यवान झालो असे काही नाही. कीर्तनकार झालो, कथाकार झालो म्हणजे फार काही मोठे आपण हे झालो असं काही नाही. तुम्ही काय परोपकार करता याला महत्व आहे. आमचं द्या सोडून, आमचं तर काय न सांगितलेलं बरं. मी बाकीच्या लोकांबद्दल बोलत नाही, पण माझ्याबद्दल बोलतो. आम्ही एवढ्या खालच्या पातळीला गेलो दळवी साहेब की आता आम्ही कथेचाही विक्रय करायला लागलो. अवघड आहे. परमार्थ हा विक्रीचा विषय नाही हो. आणि परमार्थ म्हणजे तरी काय हो? समाज प्रबोधन, समाजामध्ये जागृती तयार करणं, जागृती करणं, झोपलेल्या समाजाला जाग करणं, त्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून देणं, तुला काम केल्याशिवाय काही मिळणार नाही हे त्याला समजावून सांगणं, कर्म केल्याशिवाय तुला काहीच मिळणार नाही, आयतं खाटल्यावर बसून तुला मिळणार नाही हे त्याला समजावून सांगणं. तू जन्माला आलायस ना, दिव्य काहीतरी कर्म करण्यासाठी तुझा जन्म झालाय. तू नुसता जन्माला आला म्हणून आला नाही. या जगात जो जन्माला येतो ना, तो असा एकही मनुष्य असा नाही की तो टाकाऊ आहे. कितीही मनुष्य वाईट नसतो महाराज. त्याला त्याची संगती, त्याच्या आजूबाजूचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते त्याला वाईट बनवतं. आता ही लहान लहान चिमुरडी मुलं आहे साई आश्रय परिवारातील. आता यांना हा साई आश्रय परिवार जसा आकार देईल ना, तशी ते आकाराला येणार आहेत. त्यांच्यावर तुम्ही जसे संस्कार कराल ना, त्या पद्धतीने ते घडणार आहेत. चिखलाचे गोळे आहेत महाराज लहान मुलं, म्हणजे निष्पाप आहेत. त्यांचा काय दोष आहे? परंतु साई आश्रयाने मात्र त्यांना निश्चित चांगलं वळण लावलंय. इथे वेळेवर सकाळी लवकर उठणं, योगा करणं, ओंकार करणं, आणि हे सगळं झाल्यानंतर अभ्यास करणं, अनेक कलागुणांना त्यांच्या वाव मिळण्यासाठी या परिवाराने जे काही उपक्रम राबवले ते सुद्धा फार स्तुत्य उपक्रम आहे. मला सांगायचं काय की जोपर्यंत आपल्या अंतकरणामध्ये बोध तयार होत नाही, बोध जन्माला येत नाही, तोपर्यंत साधू संतांची, महापुरुषाची भेट सुद्धा होत नाही. माधवराव देशपांडे एवढ्या जवळ असताना सुद्धा बाबांजवळ येण्यासाठी त्यांनाही विलंब लागलाच ना. परंतु महाराज, एकदा जवळ आले रे आले, एकदा संतांचा सहवास झाला रे झाला की मग तुम्ही काही करा. एकदा तो रंग लागला ना महाराज, भक्तीचा रंगच असा आहे. तो रंग एकदा लागल्यानंतर तो रंग सोडित नाही महाराज. रंग दे चुनरिया,
भजन एक, त्या भजनामध्ये गोड वर्णन केलेलं आहे महाराज. रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, असा रंग दे, असा रंग दे का पुन्हा एकदा रंग दिल्यानंतर तो रंग जाऊच नाही. रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. महाराज असा रंगात रंगून जावं म्हणून एक रंग आहे मग बघा तुम्ही, फार त्या रंगाचं इतकं गुणगान केलंय संतांनी. त्या रंगाचं नाव आहे काय, कुठला रंग आहे तो, त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. काय नाव आहे त्या रंगाचं, पांडुरंग. या पांडुरंगाचं जे काही वर्णन आहे महाराज, या पांडुरंगाचा रंग एकदा लागला रे लागला की आपला धागा त्याच्याशी जोडला जातो. आणि एकदा त्याच्याशी धागा जोडला रे जोडला की आपला पतंग कितीही भरकटू द्या, पण धागा कोणाच्या हाती राहतो, त्याच्या हाती राहतो. त्याच्यामुळे आपला पतंग कितीही भरकटू द्या, काही घाबरायचं कारण नाही. एका भक्ताने फार गोड भाव व्यक्त केलाय महाराज. पांडुरंगा मी पतंग तुझ हाती धागा, पांडुरंगा मी पतंग तुझ हाती धागा. बोलिए सद्गुरु साईनाथ महाराज की. पांडुरंगा मी पतंग तुझ हाती धागा, पांडुरंगा मी पतंग तुझ हाती धागा. मी पतंग तुझा हाती धागा, पंचतत्वाचा केला पतंग. हा पतंग कशाचा आहे, पंचतत्वाचा आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतापासून हा पतंग तयार झालाय. जाऊ द्या, एकदा तो रंग लागला रे लागला की त्या रंगाने काय होतं, माणूस त्याच रंगामध्ये भिजून जातो महाराज. ऐसा रंग दे कि रंग नाही छूटे, ऐसा रंग दे कि रंग नाही छूटे. देवा असा रंग लाव, असा भक्तीचा रंग लाव का त्या रंगामध्ये मी रंगून जाईल. संतांच्या सहवासात गेल्यानंतर तो रंग लागला जातो. माधवराव देशपांडेंना तो रंग लागला, असा लागला की त्याच्यानंतर माधवराव देशपांडेंनी संपूर्ण हयातभर बाबांच्या सेवेतच संपूर्ण त्यांचं आयुष्य त्यांनी घातलं. माळसापती माधवराव देशपांडे, तात्या पाटील कोते अतिशय बाबांच्या कायम समवेत असायचे. कोणीही यावं महाराज, बाबांच्या एकदम कोणी जवळ जात नव्हतं, कारण बाबा तसे मितभाषी होते. लहान मुलांमध्ये बाबा जास्त रमायचे. बाबांनी त्यांना गोळी द्यावं, बिस्किट द्यावं, चॉकलेट द्यावं. बाबांनी दररोज 2-4 घरी भिक्षा मागावी, 2-3 घरी बाबांनी भिक्षा मागावी. आणि भिक्षा मागून आल्यानंतर कधी कधी तर बाबा एवढी भिक्षा आणायचे, कधी भिक्षा आणून द्वारकामाईमध्ये एका कानोड्यामध्ये टाकून द्यायचे. मग तिथे कावळ्यांनी यावं, चिमण्याने यावं, डुकराने यावं, कोणी यावं आणि ती भिक्षा काय करावी, खावी महाराज. बायजाबाईंनी वाट पाहावी, बाबा कधी भिक्षा मागायला येतात. नंतर तर बायजामा म्हणजे तात्या पाटलांची आई, ही बायजामाईचं ज्यावेळेस चरित्र साई चरित्रामध्ये येतं ना, त्यावेळेस कधी कधी मलाही असं विशेष वाटतं ना की काय माझ्या बायजामा किती भाग्यवान असतील, किती भाग्यवान असतील का ज्या बायजामाने स्वतःच्या हाताने बाबांना खाऊ घातलं महाराज.
स्वतःच्या हाताने. बाबांनी नंतर बायजामाने बाबांना नंतर सांगितलं, बाबा आता तुम्ही भिक्षा मागायला जाऊ नका, कुठे फिरू नका, मी तुम्हाला प्रसाद घेऊन येईल दररोज. परंतु बाबांचं काय महाराज, भल्या पहाटे बाबा उठायचे आणि बाबा ज्यावेळेस पहाटे उठल्यानंतर लवकरच स्नान पूजा आटोपून लेंडी बागेकडे चक्कर मारायचे. लेंडी बागेकडे चक्कर मारून आले ओढ्याच्या काठी जावं, कधी कधी बाभळवनामध्ये जावं. बाभळवनाचं वर्णन आलंय साई चरित्रामध्ये. आणि मग माझ्या बायजामाने काय करावं, टोपलीमध्ये भाकरी ठेवावी, भाजी ठेवावी, ठेचा ठेवावा, कांदा ठेवावा, पाण्याचा एक तांब्या ठेवावा, डोक्यावर पाटी घ्यावी आणि मग साईबाबांना इकडे तिकडे शोधावं, फिरावं महाराज तिने सगळीकडे. शोधून शोधून अक्षरशः बायजामा दमून जायच्या. लांब कुठेतरी बाभळीच्या झाडाखाली बाबा दिसले. बायजामांना आनंद झाला. जवळ गेल्या पदराने सगळा घाम पुसला. बाबा हसतायत बायजामाकडे पाहून. पाटी खाली ठेवली. दिव्य अशा बाबांच्या चेहऱ्याकडे पाहतायत. बायजामा म्हणतात, देवा अरे तुला किती शोधलं, कुठे कुठे तुला शोधलं, परंतु तू इकडे बाभळवनात येऊन बसला. बाबांनी फक्त हसावं. भाकर तुकडा जो असेल ना तो सगळा पत्रावळीवर त्या ठिकाणी मांडावा आणि बायजामाने त्या सगळ्या नैवेद्याकडे पाहिल्यानंतर बायजामाचे डोळे भरून यायचे. बायजामाला वाटायचं की या माझ्या कृष्णाला मी काय खायला देते, बाजरीची भाकर, ठेचा, भाजी, भाकरी, कांदा, जो माझा कृष्ण ज्याचे द्वारकेमध्ये एवढे लाड आहेत. आम्ही बाबांची आरती गाताना आम्ही म्हणतो बघा, धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तू धाव, काली अदमणा पक्षी गमणा, तुझेच ओठी नाम. आणि त्या कृष्णा समान बाबा बायजामा बाबांना भजत होत्या. बघत होत्या की या द्वारकाधीशाला मी काय खायला देते महाराज. बायजामानं म्हणावं, काय द्यावं तुम्हाला खायला. हे तुझ काय देऊ सावळ्या मी खाया तरी हो, तुझ काय देऊ सावळ्या मी खाया तरी हो, मी दुबळी पटिकणा म्याची जाण श्री हरी, मी दुबळी पटिकणा म्याची जाण श्री हरी, तुझ काय देऊ सावळ्या मी खाया तरी हो, तुझ काय देऊ सावळ्या मी खाया तरी हो, मी दुबळी पटिकणा म्याची जाण श्री हरी, मी दुबळी पटिकणा म्याची जाण श्री हरी. उच्चिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी हो, उच्चिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी हो, तू जगन्नाथ तुझ देऊ कशी रे भाकरी, तू जगन्नाथ तुझ देऊ कशी रे भाकरी, नको अंतम दीप पाहू सख्या भगवंता श्रीकांता, माध्यान्न रात्र
माय देऊ सावळ्या मी खाया तरी हो. मी दुबळी पटिक नाम्याची जाण श्रीहरी. उच्चिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी हो. तू जगन्नाथ तुझ देऊ कशी भाकरी. तू जगन्नाथ असेल, तू जगन्नाथ आणि तुला आम्ही भाकरी खाऊ घालतोय. बायजामाचे डोळे पाणवायचे महाराज. बायजामानं बाबांकडे बघावं, बाबांनी हसावं. माई जब भी मैं तेरे हाथ की रोटी खाता हूं माई, बस इतनी सी रोटी में मैं तृप्त हो जाता हूं. मैं जो खाता हूं ना माँ, वो सिर्फ तुझे मालूम है मैं क्या खाता हूं. देव काय खातो महाराज? खरंच खातो का देव? संत नामदेव महाराजांना सुद्धा असं वाटायचं की देव खरंच जेवतो. म्हणून वडील गावाला गेले, म्हणून नामदेव महाराजांना सांगितलं जा पांडुरंगाला नैवेद्य दाखवून ये. नैवेद्याचं ताट घेतलं. बालवयातले नामदेव महाराज पांडुरंगाच्या समोर गेले आणि पांडुरंगाला म्हणतात देवा जेव रे लवकर, मला खेळायला जायचंय. पांडुरंग तर अगदी काय समोर, अगदी समचरण दृष्टी, विटेवरी साजिरी, नासाकरी दृष्टी आहे महाराज. कमरेवर हात आहेत. नामदेव महाराज म्हणतात देवा नुसतं माझ्याकडे कमरेवर हात देऊन बघू नको, लवकर जेवून घे. दररोज बाबा येतात त्यांच्या हस्त तू जेवतो, माझ्या वडिलांच्या हातचं तू जेवण करतोस आणि मी आणलं म्हणून आता गप्प उभं राहिला का कमरेवर हात ठेवून? महाराज नामदेव महाराजांचा तो भाव पाहून त्या दगडाच्या मूर्तीला, म्हणजे त्या मूर्तीतला देव खरोखर जागृत झाला. देवाला त्या ठिकाणी त्या दगडाच्या मूर्तीतून प्रगट व्हावं लागलं. कारण नामदेव महाराजांनी दमच तसा दिला, देवा हे बघ तू खातो का नाही लवकर सांग. आता मी तुला भरपूर वेळा विनंती केली, तू काही माझं ऐकत नाही ना, मग आता मी काय करणार? 1, 2 आणि 3 म्हणणार. त्या 3 म्हणायच्या आत जर कधी लवकर जर कधी ताट घास घेतला तर ठीक, नाही जर घेतला तर मी या ठिकाणी खाली ज्या दगडावर माझं डोकं आपटल्याशिवाय राहणार. सावध झाले देवा, सावध आता. 1, 2 आणि 3 म्हटल्यानंतर मस्तक आपटणार. तर देवाने मस्तकाखाली हात धरला, नामदेव महाराजांचं मस्तक पकडलं. नामदेवा थांब रे बाबा मी जेवतो. नामदेव महाराजांनी डोळे पुसले. देवा इतका वेळ लावतात का रे? वडिलांच्या हाताने पटकन जेवतो, माझ्या हातानेच नको का? जेवण करू लागला, मिटक्या मारून देव खात होता. सगळं जेवण झाल्यानंतर पुन्हा दुधाची वाटी घेतली माझ्या नामदेव महाराजांनी आणि नामदेव महाराजांनी दुधाची वाटी सांगितले, देवा हे दूधही पिऊन घे ना. काय गोड वर्णन आहे महाराज. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. कोण म्हणतं देव जेवत नाही हो? बायजामानं माझ्या देवाला जेव घातलंच ना, नामदेव महाराजांनी माझ्या देवाला जेव घातलंच ना. कौन कहता है भगवान खाते नहीं? कौन कहता है भगवान खाते नहीं? कौन कहता है भगवान खाते नहीं? नामदेव जी की तरह हम खिलाते नहीं, नामदेव जी की तरह बायजामा की तरह हम
देव जेवत नाही म्हणून आम्ही संत नामदेवासारखं त्याला जेव घालत नाही. कोण म्हणतं देव जेवत नाही? माझ्या बायजामासारखं त्याला कोणी जेव घालत नाही हो. डहाणूकरांनी, देव मामलेदार डहाणूकरांनी स्वप्नात सांगितलं होतं, बाबांना निमंत्रण दिलं होतं. बाबांनी सांगितलं मी येईल, एकटा येणार नाही, दोघं तिघ जण आम्ही येऊ जेवायला. स्वप्नात झालेली गोष्ट पत्र पाठवून सांगितली, खरी करून घेतली. बाबांनी पत्र पाठवलं मी जेवायला येईल म्हणून. बाबा गेले, परंतु गोरक्षकाच्या रूपाने गेले डहाणूला. गोमातेसाठी वर्गणी मागण्यासाठी दुपारची वेळ आहे, दारावर गेले. संन्यासाचा वेश आहे. आलक निरंजन पाहिलं डहाणूकर देव मामलेदारांनी. संन्याशी दिसतोय, दुपारची वेळ आहे, दारावर आलाय. भुकेल्याला भाकरी द्यावी, तृषेल्याची तहान भागवावी, हाच तर परमार्थ आहे. सांगितलं तुम्ही जेवण कराल, प्रसाद घ्याल. संन्याशाने सांगितलं माझ्यासोबत अजून 2 माणसं आहेत. डहाणूकरांनी सांगितलं आमच्याकडं शिर्डीचे साईबाबा येणार आहेत जेवायला आज प्रसाद घ्यायला, त्यांच्यासोबत तुम्ही पण घ्या. परंतु अजून ते आले नाही, थोड्या वेळाने या तुम्ही, मग त्यांच्यासोबत बसा. बराच वेळ झाला, वाट पाहिली, बाबा काय आले नाही म्हणून डहाणूकरांनी शोधाशोध सुरू केली आणि त्या संन्याशाला आणि त्यांच्या 2 जोडीदारांना शोधून आणलं, जेवू घातलं. त्याच्यानंतर शिर्डीला ज्यावेळेस देव मामलेदार आले त्यावेळेस बाबांना सांगितलं बाबा तुम्ही आले नाही माझ्याकडे, पत्र पाठवून सुद्धा. बाबांनी सांगितलं बाबा तुझ्याकडे आलो, मी जेवलो ना. ते बी एकटाने आलो, 2 जण अजून जोडीला घेऊन आलो. कोण कहता है भगवान खाते नहीं, कोण कहता है भगवान खाते नहीं, पायजामा की तरह हम खिलाते नहीं, पायजामा की तरह हम खिलाते नहीं, अच्युतम केशवम साई नारायणम, अच्युतम केशवम साई नारायणम, कृष्ण दामोदरम वासुदेवम हरि, कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी. बायजामानं बाबांना जीव घालावं. बाबांना सांगो बाबा तुम्ही इकडे तिकडे आता भटकू नका ना, द्वारावतीमध्येच तुम्ही थांबत जा, त्याच ठिकाणी तुम्हाला मी बायजामाला काय कमी होतो महाराज. पण बाबांनी सांगावं बायजामाला मला आणताना भाकरी आण. बायजामाच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटायचे महाराज ज्यावेळेस ती भाकरी बनवायची बाबांसाठी. बायजामाला वाटायचं अरे देवा तुझ्या कृपेने एवढा आहे का रोज तुला पुरणपोळीचं जेवण देऊ शकते, पण तुला काय आवडते? भाकरी. बाबांनी म्हणावं भाव भक्तीची शिरापुरी, कितीही खा सदा अपुरी. मला शिरापुरी आहे ना, ही भक्तीची शिरापुरी आवडते, मी तीच भक्तीची शिरापुरी खातो. मला ही शिरापुरी नको. बाबांनी कावळ्याला तृप्त करावं, चिमण्यांना तृप्त करावं, डुकरांना तृप्त करावं, जो जीव येईल त्या द्वारावतीमध्ये त्याला बाबांनी तृप्त करावं. साई चरित्रामध्ये वर्णन करत असताना हेमाडपंत म्हणजेच गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंत गोड वर्णन करतात. बाबांच्या समवेत येण्यासाठी कोणीतरी निमित्त व्हायचं आणि त्या निमित्ताने बाबांच्या समवेत राहण्याचा योग यायचा, बाबांच्या जवळ येण्याचा योग यायचा. आणि जणू काही आपल्या भाग्याची दारच उघडली की काय. मोजणी खात्यामध्ये कोपरगावला गोपाळराव गुंड नावाचे बाबांचे भक्त होते. बघा बाबांच्या सेवेत कसे आले. आणि बाबांच्या सेवेमध्ये जी मंडळी आली ना, ती मंडळी कोण आहे दळवी साहेब, जरा नीट अभ्यास करा त्यांचा. काकासाहेब दीक्षित, हरी सीताराम दीक्षित, त्या काळातले सॉलिसिटर. आणि त्या काळामध्ये लंडनला डिग्री घेऊन आले. काय विशेष महाराज. दीक्षित काका लंडनला लंगडे झाले, बाबांना शिर्डीत कळालं, इथून त्यांचं नाव पडलं लंगडे काका. बाबा कधी कधी विनोदाने नावं ठेवायची, टोपण नाव.
बाबांनी लंगडे काका म्हणायला सुरुवात केल्यानंतर सगळी शिर्डी त्यांना लंगडे काकाच म्हणायला लागली. कधी कधी कुणाला म्हणावं बंब्या काका, एखादा खूप जाड असला तर बाबांनी म्हणावं बंब्या काका. बाबा तसे विनोदी पण होते, विनोदही करायचे, परंतु कधी कधी अकस्मात बाबांना कधी कधी क्रोध यायचा. तुम्ही असं म्हणाल साधू संतांना क्रोध येतो का हो? साधू संत सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत ना, परंतु आपला क्रोध वेगळा, सांसारिक माणसाचा क्रोध वेगळा, राग वेगळा, आणि साधू संतांचा राग वेगळा. साधू संतांच्या क्रोधाने, साधू संतांच्या रागाने जगाचं कल्याणच होतं, आणि तुमच्या आमच्या रागाने बशी फुटलीच म्हणून समजा. आपल्याला जर राग आला तर हातात जी वस्तू असेल ती तिचं वाटोळच झालं म्हणून समजा. आपला राग हा जगाच्या कल्याणासाठी नाहीये, संतांचा राग हा जगाच्या कल्याणासाठी आहे. बाबांना राग येत असत, पण कधी नीट लक्ष देऊन ऐका. कोपरगावचे गोपाळराव गुंड नावाचे बाबांचे अतिशय निस्सिम भक्त. कसे निस्सिम भक्त झाले? मोजणी खात्यात कामाला होते. योगायोगाने बाबांच्या कृपेने त्यांचाही वंश वेल फुलला. बाबांचे अनेक चमत्कार त्यांच्या कानावर गेले. बाबांच्या जवळ येणं जाणं वाढू लागलं, आणि गोपाळराव गुंडांच्या मनामध्ये सहज आलं की बाबा, कारण बाबांकडे मुसलमानही यायचे, बाबांकडे ख्रिश्चनही यायचे, बाबांकडे बौद्धही यायचे, बाबांकडे हिंदू, सर्व सर्व धर्माची माणसं, सर्व धर्माची, जाती धर्माची, यारे यारे लहान थोर, याती भरती नारी नर, सर्वांनी या, सर्वांसाठी ही द्वारावतीची दारं खुली आहेत. बाबांनी सांगावं, सर्वांसाठी ही दारं मोकळी आहेत. मुसलमान जरी आले ना तरी बाबांनी कुराण शरीफची कलम पढावी. कुराण शरीफ मधील कलम पडता पडता बाबांनी सांगावं, यादे हक्क काय, अनहल हक्क काय, बाबांनी त्याच्यावर बोलावं. एखादा नाथपंथी आला तर त्यालाही नाथपंथाची शिकवण सांगावी. एखादा शाक्त आला, शाक्त म्हणजे कोण? देवीचा भक्त. त्या देवीच्या भक्ताला सुद्धा सांगावं, कारण काही काही भक्त असे आहेत बाबांचे का ते आजही बाबांना देवी स्वरूप मानतात. काही जण जे गणपतीचे भक्त आहेत ते बाबांना गणपती समजतात. दासगणू महाराजांनी स्तवन मंजिरीमध्ये तर फार गोड वर्णन केलंय. तूच आमच्यासाठी देवी आहेस, तूच आमच्यासाठी गणपती आहेस, तूच आमच्यासाठी सरस्वती आहेस. दासगणू महाराज ज्यांचं चरित्र मी तुम्हाला उद्या सांगेल, उद्याच्या कथेमध्ये. दासगणू महाराज गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे. खरं तर बाबांचं चरित्र म्हणजे बाबांचं चरित्र काय? बाबांच्या अवतीभोवती जे भक्त आले ना, खरं त्यांचं चरित्र म्हणजेच बाबांचं चरित्र आहे. बाबा म्हणायचे ना, माझं चरित्र काय? अरे मी तर फकीर आहे, 4 घरची भिक्षा मागून खातो, ओली कोरडी भाकर मागून खातो, माझं चरित्र भलं काय लिहिण्यासारखं आहे. परंतु तरी सुद्धा बाबांच्या समेत जे भक्त आले ना महाराज, त्याच्यामध्ये गोपाळराव गुंडांचं विशेष मी आज वर्णन करतोय. त्याचं कारण असं आहे, शिर्डीमध्ये रामनवमी जी सुरू केली ना, त्याला कारणीभूत गोपाळराव गुंड आहे. कोपरगावचे गोपाळराव गुंड बाबांजवळ आले, बाबांना विनंती केली, बाबा आपण असं करूया ना, रामनवमी आणि उरूस एकत्र करूया. सगळ्यांनी सगळ्यांचे विचार मांडले, सगळी द्वारावती भरली, आणि द्वारावती भरल्यानंतर बाबांनी प्रत्येकाचं सगळ्यांचं ऐकून घेतलं. शहाणी माणसं बघा कशी असतात, सगळ्यांचं एकदा ऐकून घेतात, नंतर मग स्वतः जे करायचं, जो निर्णय असेल योग्य असेल तेच करतात. बाबांनी सर्वांचा निर्णय ऐकून घेतला, आणि बाबांनी सांगितलं काही हरकत नाही, सण करा, उत्सव करा, परंतु नियमाने जे असेल ते करा. नियमांचं काटेकोर पालन त्यावेळेस सुद्धा बाबा करत होते महाराज. बाबांनी सांगितलं, रितसर आपल्याला कलेक्टरची परवानगी आणा, आणि कलेक्टरची परवानगी घेऊन मग आपण उत्सव करूया. कारण त्या काळामध्ये बाबांची कीर्ती हळूहळू पसरू लागली होती. बाबा सुरुवातीला आयुर्वेदिक औषधं द्यायचे. कालानुरूप जसे जसे शिर्डीमध्ये बाबा राहत दिवस गेले, दिवसामागं दिवस गेले, तसा बाबांचा हळूहळू पेहराव सुद्धा बदलला. सुरुवातीला बाबा पांढरा अंगरखा घालायचे, खाली पायजमा घालायचे, कधी कधी डोक्याला फडकं बांधायचे.
परंतु दररोज व्यायाम करायचे. बळकट असं शरीर झालं, पिळदार शरीर झालं. कर्मधर्म संयोगाने नगरच्या एका पैलवानाच बरोबर त्यांची कुस्ती लागली आणि ती कुस्ती ते हारले. आता ते का हारले, कसे हारले? जो कुस्ती खेळला ना त्यानेच बाबांना मनातून विनंती केली होती, बाबा आज माझ्यासाठी हारा. एक सांगू का, आपल्यासाठी हारणारे फक्त संत आहेत. भक्ताचा विजय झाला हे पाहण्यासाठी संत फार उत्सुक असतात. महाराज, माझ्या शिष्याचा जय जयकार व्हावा. गुरु तो गुरु आहे की माझ्यापेक्षाही माझ्या शिष्याचा जास्त जय जयकार व्हावा. संत असे असतात का माझ्या भक्त माझ्यापेक्षाही मोठा झाला पाहिजे. आपण हा सारिखे करीती तात्काळ. एका क्षणामध्ये महाराज, परिसाला जर लोखंडाचा जर स्पर्श झाला तर किती महिने लागतात व त्याला सोनं व्हायला, लोखंडाला सोनं व्हायला. जे घर बसलेत ना त्यांना पण विचारतो मी तुम्हालाही विचारतो की जर कधी परिसाचा स्पर्श लोखंडाला जर झाला तर किती वेळ लागतो? तात्काळ. बरोबर आहे की नाही? परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला रे झाला की एका क्षणामध्ये त्या लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. नक्की माहिती आहे पण तुम्हाला? मग कुठे होतो परिस? कोणत्या जनरल स्टोअर मध्ये मिळतो? कोणत्या बाजारपेठेत मिळतो? कोणत्या दुकानात मिळतो माहिती का तुम्हाला? आम्ही फक्त परिसाचा फक्त नाव ऐकलंय महाराज, परंतु परिसाचा स्पर्श लोखंडाला होणं आणि त्या लोखंडाचं सोनं होणं, परंतु परिसामध्ये फक्त एवढीच ताकद आहे का तो फक्त लोखंडाला सुवर्ण करू शकतो. परंतु महाराज, जर कधी चांदी जर त्या परिसाला लावली ना, त्या चांदीचं सोनं नाही करीत तो. एखादा दुसरा धातू जर कधी लावला, लाकूड जर लावलं त्या परिसाला, त्या लाकडाचं सोनं होत नाही. लोखंड नावाचाच धातू पाहिजे. जाऊ द्या, मला सांगायचं काय, त्या परिसापेक्षा सुद्धा श्रेष्ठ कोण आहेत? संत आहेत. कारण परीस फक्त लोखंडाला सोनं करू शकतो, परंतु संत असे आहेत महाराज, आपण सारिखी करीती तात्काळ. संतांचा परिस स्पर्श जर झाला ना महाराज, कितीही गंजलेलं लोखंड असू द्या, त्याचंही सोनं करण्याची ताकद या संतांमध्ये असते. विश्वसंत सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज जगाच्या पाठीवर असे संत आहेत महाराज. कलियुगामधील असा एक अवतार आहे. कसा अवतार आहे? मग त्याला ज्या ज्या भावनेने आपण पाहतो ना, त्या त्या भावनेने बाबा आपल्याला दिसतात. तसं तर आरतीमध्ये गोड वर्णन आहे. कलियुगी अवतार सगुण परब्रह्म साचार, अवतीर्ण झाला स्वामी दत्त दिगंबर. दत्त दिगंबर आरती साई बाबा. कलियुगी अवतार सगुण परब्रह्म साचार. जो निर्गुण आहे, जो खरं तर निर्गुण आहे, पण आलासी आकारा भक्ताची या चाडा. जो निर्गुण परमात्मा आहे, परंतु तो सगुण साकार झालाय. कुणाच्या रूपामध्ये? संतांच्या रूपामध्ये. कशासाठी? तुम्ही आपलं जीवन कसं जगावं हे सांगण्यासाठी. खरं काय खोटं काय याचा निवाडा करण्यासाठी संत या मृत्यूलोकामध्ये येतात. मग संत होणे म्हणजे नुसतंच काही त्याचं अवडंबन करून फिरणं नव्हे. संत हे कृतीतून ओळखावे लागतात महाराज. संतांचा कुठला गणवेश नाहीये. काही लोक खूप मोठं काम करतात, परंतु राहतात साधे. काही लोकांचं राहणीमान खूप उच्च आहे, परंतु काम मात्र फार खालच्या दर्जाचं आहे. साधी राहणी, उच्च विचार आम्हाला संतांनी सांगितले, महापुरुषांनी सांगितले. गोपाळराव गुंडांनी कल्पना मांडली, बाबांनी सांगितलं परवानगी घ्या. परवानगीसाठी शिर्डीकरांनी अर्ज केला, परंतु कोणीतरी शिर्डीतलाच कोणीतरी त्याला खोडा घातला. कधी कधी चांगल्या कामाला काही लोक खोडा घालतात. ती सवय असते. एखादा चांगला माणूस काम करतोय ना, त्या कामाचं गुणगान नाही करणार. नाही मग ते कशासाठी करतात? हे त्यांना काय गरज आहे हे करण्याची? म्हणजे स्वतःही करायचं नाही आणि दुसऱ्याला सुद्धा नीट करू द्यायचं.
बोलणं सोपं आहे. साई आश्रय परिवार ऐकायला खूप चांगलं वाटतं. इथं येऊन एक दिवस भेट द्यायला खूप चांगलं वाटतं. सकाळ दुपार संध्याकाळ एक एक क्षणाक्षणाला या सर्व अनाथांची सेवा करणं आणि या सेवेमध्ये हा सगळा जो काही साई आश्रय परिवाराचा जो काही कर्मचारी असतील, आमचे दळवी साहेब असतील, हे सर्वजण इथं राबत असतात. कोण कुठले जे निराधार आहेत त्यांना एक आधार देण्याचं काम ज्यांनी केलंय महाराज या साई आश्रय परिवारामध्ये. आणि या सर्वांचं सर्वच करावं लागतं महाराज. त्यांचं शिक्षण आहे, कोणी काही काही आजारी पेशंट आहेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. काल त्यांना कोणीतरी मित्रांनी फोन केला, दळवी साहेबांना, म्हटले का हो तुम्ही नाईट पॅन्टवरच राहता, तुम्ही एवढा आश्रम चालवता, एवढं हे सगळं परिवार चालवता, आणि मग तुम्ही कसं अगदी अगदी याच्यात राहिले पाहिजे. नाही, त्यांच्या अंगामध्ये जो सेवाभाव आहे ना महाराज, ते म्हणते महाराज मी कसा राहिलो याच्यापेक्षा मी काय काम करतो याला जास्त महत्व आहे ना. मला तुमच्यासारखं जमणार नाही म्हणे, मला हे असं गंध लावणं तुमच्यासारखं अगदी अप टू डेट. आम्ही तर एवढं अप टू डेट राहतो ना की आमच्या जवळ यायला माणूस 5 फुटावर तरी थांबला पाहिजे तो. आता वास्तविक हे सगळं नाटक आहे माझं, ते सगळे ऐकणारे तुम्ही लक्ष देऊन ऐका. हे मी जरी असे कपडे घालत असलो ना तर मी फार मोठा संत आहे या गैरसमजात तुम्ही राहू नका. उगाच 2 पैसे मिळतात, पोट भरायचं साधन आहे म्हणून आम्ही करतो. परंतु एक आहे, जे सांगतो ते पदरचं काही सांगत नाही, ते संताचं सांगतोय. जे सांगणार तुम्हाला ते साईबाबांचे विचारच सांगणार. बाबा स्वतः जसं आयुष्य जगले ना महाराज, तसं आयुष्य जगण्याचा जर आपण प्रयत्न जर केला ना तर खूप आनंद मिळतो. फक्त एवढंच आहे की तसं जगणं फार कठीण आहे. बोलता सोपई वाटे, परंतु करणी करता बोलणं सोपं आहे हो. बोलायला काय लागतं, उचलली जीभ लावली टाळून. परंतु ज्यावेळेस कृतीमध्ये येतं ना त्यावेळेस आम्हाला असं वाटतं छत्रपती जन्मावा, पण आमच्या घरात नाही, शेजारच्या घरात. तुम्हाला माहितीये ना, राजे तुम्ही पुन्हा या. अरे पण पुन्हा या, पण त्याच्यासाठी अगोदर आई जिजाऊ पाहिजे हो. माझी बायजामा होती म्हणून आज तात्या पाटलांचं नाव सगळीकडे गाजते. बरोबर आहे का नाही? म्हणून मातृभूमी आणि जननी ही स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे असं म्हटलंय. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आपली माता आहे. आपली जन्मभूमी स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आपली कर्मभूमी श्रेष्ठ आहे. शिर्डी ही बाबांची कर्मभूमी महाराज. बाबांनी इथेच सगळ्या 60 वर्ष लीला केल्या. आता अलीकडे तर लोक काही बोलतात, बाबांचं गावही सांगतात, बाबांचं गोत्र सांगतात, बाबांचं जात सांगतात. एक पठ्य तर आमच्या औरंगाबादच्या कथेत आला, तो म्हटला की बाबांच्या मी एकदा अगदी कुळातला आहे म्हटले. म्हटलं मी धन्यवाद, आम्ही वंदन केलं त्यांना. परंतु नाही महाराज, जात गोता तिता सर्व सिद्ध्या अचिंत्या करुणालया पाहिमाम नाथा शिर्डी ग्राम निवासिया. बाबांनी स्वतःची आई, स्वतःचं बाप, स्वतःची वडील, स्वतःचं गोत्र, स्वतःची जात, स्वतःचा धर्म याच्याबद्दल बाबांनी कुठेही उल्लेख केलेला नाही. बाबा ना हिंदू होते, ना बाबा मुसलमान होते, ना बाबा ख्रिश्चन होते, ना बाबा बौद्ध होते. कशावरून तुम्ही बाबांना ओळखणार? एखादा बौद्ध समाजाचा आला की बाबांनी म्हणावं धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. कशावरून ओळखणार तुम्ही बाबांना? बाबांकडे जर एकटक बघावं तर कधी कधी मला बाबा बुद्धाच्या रूपात दिसतात, कधी कधी बाबांकडे एकटक बघावं तर काहींना बाबा रामाच्या रूपात दिसतात, तर काहींना बाबा कृष्णाच्या रूपात दिसतात. नाशिकच्या एका भक्ताला बाबा त्यांच्या गुरुच्या रूपात दिसले, घोलप गुरुजींच्या रूपात. बाबांनी दर्शन दिलं. गवळी बुवाला तर पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं. गवळी बुवा पंढरीची वारकरी. 15 दिवसाला एकादशी धरावी, विठ्ठलाचं भजन करावं.
आणि भजन करत करत द्वारकामाईत जावं, गवळीबुवांनी बाबांचं दर्शन घ्यावं. त्या दिवशी तसंच घडलं. एकादशीचा पर्व काल, मनामध्ये सगळी पंढरी फिरत होती. गवळीबुवा गेले द्वारकामाईमध्ये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझ्या विठ्ठला पांडुरंगा, माझ्या विठ्ठला पांडुरंगा. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझ्या विठ्ठला पांडुरंगा, माझ्या विठ्ठला पांडुरंगा. जसं बाबांनी एक दिवस असं द्वारकामाईमध्ये भजन चालू केलं होतं बघा. चांदोरकरांची बदली पंढरपूरला झाली म्हणून चांदोरकर कोपरगावून टांग्यात निघाले, शिर्डीजवळ आले आणि बाबांनी लीला केली महाराज. पंढरपुराला जायाचं जायाचं, तिथेच मधला रायाचं रायाचं. हो घर ते माझ्या रायाचं रायाचं, तिथेच मधला रायाचं रायाचं. हरी बोल. पंढरपुराला जायाचं जायाचं, तिथेच मधला रायाचं रायाचं. घर ते माझ्या रायाचं, हो घर ते माझ्या रायाचं. आहा पंढरपुराला जायाचं, हो पंढरपुराला जायाचं. हा तिथेच मधला रायाचं, तिथेच मधला रायाचं. घर ते माझ्या रायाचं, हो घर ते माझ्या रायाचं. घर ते माझ्या रायाचं, हो घर ते माझ्या रायाचं. सद्गुरु साईनाथ महाराज की. हात वर करा. ओम साईराम. पंढरपुराला जायाचं जायाचं, तिथेच मधला रायाचं रायाचं. घर ते माझ्या रायाचं, ते माझं घर आहे. काही तर असं म्हणतात ते माझं माहेर आहे. गोड वर्णन केलंय भीमसेनजींनी. किती गोड गायलंय होते, फार गोड गायलंय ना. माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करीतासे पापभंगा, करीतासे पापभंगा, करीतासे पापभंगा. हा माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी, आहे भीमरेच्या तीरी. सद्गुरु साईनाथ महाराज की.
काहींना तर ते माहेर वाटतं महाराज. बाबांनी लीला केली महाराज. पंढरीचं भजन, पांडुरंगाचं भजन चालू केलं. एक छबी विकणारा चालला होता, त्याच्याकडनं पांडुरंगाची छबी घेतली. बाबांनी द्वारकामाईमध्ये पांडुरंगाची छबी लावली. गवळी बुवांनी महाराज ती छबी पाहिली, बाबांकडे पाहिलं आणि काय चमत्कार. त्या द्वारावतीमध्ये गवळी बुवांना कुणाचं दर्शन झालं हो? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवण्या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हिची ध्यान. त्या द्वारावतीमध्ये गवळी बुवांना पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं. दास गणू महाराजांना सुद्धा बाबांनी पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं पंढरपुरामध्ये. आणि दास गणू महाराजांचा भाव बदलला ना महाराज. दास गणू महाराजांनी गोड वर्णन केलंय, त्याच्यावर आपण उद्याच्या कथेमध्ये बोलूया. परंतु आज मात्र मी तुम्हाला रामनवमीची कथा सांगतोय. रामनवमी शिर्डीमध्ये सुरू झाली 1912 पासून सुरू झाली महाराज. या 2012ला त्याला 100 वर्ष पूर्ण होऊन गेले. कलेक्टरनी परवानगी नाकारली. पाण्याचं कारण दाखवलं, शिर्डीमध्ये पाणी पुरणार नाही, कारण बाबांकडे येणारा जो भक्तांचा ओघ होता ना तो वाढला होता. काय करावं काय करावं, बाबांना सांगितलं महाराज. माधवराव देशपांडे गेले बाबांजवळ. बाबांना सांगितलं, बाबा आपल्याला पाण्याचा प्रश्न आहे. शिर्डीमध्ये सगळ्या शिर्डीकरांसाठी एकच विहीर आहे. तशा 2 विहिरी होत्या, परंतु एका विहिरीचं पाणी पिण्यालायक नव्हतं. एकाच विहिरीवर सगळं चाललं होतं. जी विहीर बंद होती ना त्या विहिरीजवळ बाबा गेले. ताड 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 द्वारावतीमधून निघाले, हातामध्ये सटका घेतला, गेले त्या विहिरीजवळ बाबा. विहिरीमध्ये बाबांनी डोकावलं महाराज. जी बंद पडलेली विहीर होती ना त्या विहिरीमध्ये बाबांनी डोकावून पाहिलं. 3 वेळेस बाबांनी सटका आपटला, हातामध्ये माती घेतली महाराज. बाबांनी माती घेतली, तीच उदी झाली ना हो. विहिरीमध्ये फेकली, काही फुलं फेकली. ताड 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 बाबा द्वारावतीमध्ये निघून आले. तात्या पाटील कोते, बापूसाहेब जोग, माळसापती सर्वजण आजूबाजूला उभे आहेत. बाबा काय बोलतात काय बोलतात, परंतु बाबा मात्र एकटक त्या धुनीकडे पाहत होते. धुनीमधून आज मात्र ज्वाळा अशा धडधड धडधड ती धुनी आज पेटलेली होती. बाबा त्या अग्नीकडे पाहत होते. आता बाबा बोलतील, मग बाबा बोलतील, आणि बाबा बोलायला लागले. हळूहळू अग्नी शांत झाला, तसा बाबांचा क्रोधही शांत झाला. बाबांनी सांगितलं, जी बंद पडलेली जी विहीर आहे ना, श्याम्या जा, तुम्ही 2-4 जण जा, त्या विहिरीचं पाणी शिंदून आणा आणि बिनधास्त ते पाणी प्या. कुठलीही शंका मनात न ठेवता ते पाणी प्या. गेले महाराज 4-2 शिर्डीतील गृहस्थ गेले. बंद पडलेल्या विहिरीतलं पाणी शिंदलं आणि ते पाणी पाहता तर काय, पाणी अतिशय गोड झालं महाराज. पाणी पिण्यायोग्य झालं. इतकंच काय, परंतु त्या विहिरीची साफसफाई केली, पाणीही वाढलं. आणि मग मात्र रामनवमीसाठी कुठलाही अडथळा शिल्लक राहिला. कलेक्टरला पुन्हा पत्र पाठवलं, पाणी आपण स्वतः या, ते पाणी चेक करा. कलेक्टरनी माणसं पाठवली, पाणी चेक केलं. पाण्याची तपासणी झाल्यानंतर स्वतः कलेक्टरनी शेरा मारला आणि रामनवमीसाठी परवानगी मिळाली. सगळीकडे आनंद झाला. द्वारकामाईमध्ये टपालवाला तर टपाल घेऊन आला. टपाल वाचत होते माधवराव देशपांडे. वाचता वाचता आनंद झाला आणि सगळेजण आता गोपाळराव गुंडांची वाट पाहत होते. दुपारी आले गोपाळराव गुंड आणि त्यांना ते पत्र दाखवलं. रामनवमीच्या तयारीला सर्वजण लागले. पाहता पाहता रामनवमी जवळ आली. कोण काय करतोय तर कोण काय करतं, सगळी शिर्डी सजल्या गेली. द्वारावतीचा परिसर, द्वारकामाईचा परिसर सजवल्या गेला. मारुतीचं मंदिर सजवण्यात आलं. चावडी सजवण्यात आली, जिथे बाबा त्या चावडीमध्ये बसायचे. ज्या चावडीवर सिद्धीत फाळकेला 4 महिने बाबांनी त्या चावडीमध्ये झोपवलं. स्वतः बाबा त्या चावडीमध्ये झोपायची. ती चावडी, त्या चावडीचा परिसर सगळा स्वच्छ करण्यात आला. सगळी शिर्डी स्वच्छ करण्यात आली आणि रामनवमीचा तो दिवस उगवला. त्या रामनवमीच्या तयारीसाठी जागेश्वर भीष्म आले. विदर्भातले होते ते. जागेश्वर भीष्म आले. काका महाजनी आले, बाबांचेच भक्त. अगोदर सर्वांची मीटिंग चालली बाबांच्या समोर. रामनवमीचा उत्सव करायचा आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, रथयात्रा काढावी लागेल, रामाचं रथ करावं लागेल, रामाचा पाळणा करावा लागेल, रामजन्माचा उत्सव करावा लागेल, रामजन्माचं कीर्तन करावं लागेल, आणि मग रामजन्माचं दिवसभर सगळा उपवास करून दुसऱ्या दिवशी परत त्याची सांगता करावी लागेल. काल्याचं कीर्तन केल्याशिवाय सांगता होत नाही. सगळ्या चर्चा झडू लागल्या. जागेश्वर भीष्माने सांगितलं, काळजी करू नका, मी कीर्तन करेल.
काका महाजनी म्हटले काळजी करू नका, मी वेडीवाकडी पेटी वाजवतो, पेटीचा स्वर मी धरेल. काका महाजनींनी सांगितलं मी पेटीचा स्वर धरेल. बाबा मात्र ऐकत होते सगळं. सगळी तयारी झाली. जिकडे तिकडे सगळी शिर्डी सजावल्या गेली. द्वारकामाईचा परिसर सजावला गेला. द्वारकामाईमध्ये राधाकृष्ण माईने पाळणा बांधला महाराज. ही राधाकृष्ण माई कोण? जिच्या जवळ सतत राधाकृष्णाची मूर्ती असायची. तिला बाबांनी नाव ठेवलं होतं तिचं राधाकृष्ण माई. त्या राधाकृष्ण माईने पाळणा बांधला आणि रामनवमीची तयारी सुरू झाली. पाहता पाहता रामनवमीचा दिवस उजाडला. रामजन्माचा पाळणा सजवल्या गेला. पाळणा सजवल्यानंतर दुपारची वेळ झाली. रामजन्माचं कीर्तनही झालं. आता दुपारी बरोबर माध्यान्ह वेळ झाली महाराज. रामजन्म आता होणारच आणि काही क्षणात रामजन्म होणार म्हणून अगोदर सर्वांनी भजन सुरू केलं. श्रीराम जय राम जय जय राम. भजन चाललं द्वारकामाईमध्ये. राम जन्माची वेळ झाली महाराज. ध्याये दाजानुबाहु घृत शरधनुषम बद्ध पद्मासनस्थम पीतं वासो वसानं नवकमलदलं स्फुरद्रिनेत्रं प्रसन्नं वामांगारूढ सीता मुखकममिलं लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं जदतमुरुजटामण्डनं रामचन्द्रं राम रामेति 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 रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यं राम नाममुवरानने. श्रीराम श्रीराम श्रीराम. आणि राम जन्माची वेळ झाली. सर्वांच्या हातामध्ये गुलाल आणि फुलं देण्यात आली आणि सर्वांनी गुलाल मोठ्याने जय जयकार केला महाराज. प्रभू श्री रामचंद्र भगवान की. आणि गुलाल उधळला. सर्वांनी गुलाल उधळला महाराज. आणि तेवढ्या गडबडीमध्ये बाबांच्या डोळ्यामध्ये गुलाल गेला. आणि बाबांच्या डोळ्यात गुलाल गेल्यानंतर बाबा भडकले महाराज. बाबा भडकले. बाबांना राग आला. आणि बाबांचं ते रौद्र रूप पाहिल्यानंतर सगळेजण द्वारकामाईमध्ये पळायला लागले इकडं तिकडं. बाबांनी हातामध्ये सटका घेतला आणि सटका घेतल्यानंतर कोणी थांबत नव्हतं जवळ. सगळेजण पळायला लागले इकडं तिकडे. बाबा मोठमोठ्याने ओरडायला लागले. पाहता पाहता एवढा राम जन्माचा उत्सव चालला चांगला, परंतु त्याच्यामध्ये जणू विरजन पडलं की काय असं वाटायला लागलं. सगळी द्वारावती दानाधीन झाली. सगळेजण पळून गेले. राधाकृष्ण माई घाईघाईने पाळणा सोडायला लागल्या. परंतु पाळणा सोडायला लागल्यानंतर बाबांनी सांगितलं, माई पाळणा सोडू नको. माई पाळण्याजवळून पळून गेली. कोणीच नाही आता द्वारावतीमध्ये.
अशा प्रसंगाला बाबांच्या जवळ जाणारे फक्त माधवराव देशपांडे होते, तात्या पाटील कोते होते, म्हाळसापती होते. यांच्याशिवाय बाबांच्या जवळ कोणी जाऊ शकत नाही. कारण या शंकराला कसं शांत करायचं हे यांनाच माहिती होतं. माधवराव देशपांडेचं वर्णन तर असं आलंय की तुम्हाला जर महादेवाचं दर्शन घ्यायचं असेल तर अगोदर नंदीचं दर्शन घ्यावं लागतं. तसं माधवराव देशपांडेंच्या बाबतीत होतं. तुम्हाला साईबाबांना भेटायचं ना तर अगोदर नंदीचं दर्शन म्हणजे माधवरावांचं दर्शन, ज्यांना बाबा श्याम्या म्हणायचे. कुणाची हिंमत होईना, धडगत होईना बाबांजवळ जाण्याची. काय करावं काय करावं, शेवटी माधवराव देशपांडे जवळ गेले. कारण एकदा माधवराव देशपांड्यावर ज्यावेळेस बाबा चिडले होते त्यावेळेस बाबांना शांत करण्यासाठी भागोजी शिंदे पुढे आले होते. पण भागोजी शिंदेने सुद्धा फटके खाल्ले होते. परंतु महाराज भागोजी शिंदेंनी फटके खाल्ले बाबांचे, बाबांचा सटका खाल्ला, परंतु अंगाला असलेला जो महारोग होता ना तो कायमचा घालवला. त्यांना एक महारोगाची व्याधी होती त्यांना, भागोजी शिंद्यांना. पण बाबांनी त्यांची कधी किळस केली नाही. बाबांच्या सेवेमध्ये ते असायचे. बाबांचं अंग दाबण्याचं काम, बाबांची द्वारकामाई साफसफाई करण्याचं काम, सगळी बाबांची सेवा करण्याचं काम भागोजी शिंदे करायचे. पण बाबांनी त्यांची कधी किळस केली नाही. उलट त्यांना त्या महारोगातून बाबांनी बाहेर काढलं. पण आज मात्र बाबांच्या जवळ जावं कोणी हिंमत करेना. माधवराव देशपांडे जवळ गेले. हळूहळू बाबा शांत झाले. बाबांनी सांगितलं, आताच लगेच पाळणा सोडायला लागले. डोळ्यातील गुलाल स्वच्छ केला, डोळे धुतले. बाबांनी सांगितलं, माधवराव देशपांडेंना बोलवलं, अरे बाबा उत्सव जरूर करावा, परंतु त्या उत्सवाचा अतिरेक करू नये. उत्सव करा ना, उत्सव आनंदासाठीच आहे. उत्सव शब्दाचा अर्थही तसाच आहे ना. कशासाठी उत्सव? आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये म्हणण्यापेक्षा भारतवर्षामध्ये एवढे सण आहेत. दर महिन्याला सण म्हटलं तरी चालेल. हे सण कशासाठी? तुम्हाला आम्हाला आनंद मिळवण्यासाठीच आहे. सण येतात ते आनंद देण्यासाठीच येतात, परंतु त्या आनंदाचा पर्यावसन अतिरेकात होऊ नये आणि मग त्याच्यापासून दुष्परिणाम होऊ नये हा संदेश बाबांना या लीलेतून द्यायचा आहे. बाबा बोलायला लागले. बाबांनी सर्वांना समजावून सांगितलं, अरे बाबा हा गुलाल उधळून जर एखाद्याच्या डोळ्यात गेला तर डोळे हे अतिशय नाजूक आहेत, त्याला इजा होऊ नये याच्याकरता बाबांनी ही लीला केली. हळूहळू सर्वजण द्वारकामाईमध्ये येऊ लागले. बाबांचा राग शांत झाला. सर्वांना बाबांनी जवळ बोलावलं. जागेश्वर भीष्म आले, काका महाजनी आले, सर्वजण जवळ आले. आणि मग बाबांनी सांगितलं, तुम्हाला पाळणा सोडता येणार नाही, कारण राम जन्माचा उत्सव काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय पूर्ण होत. मग सर्वजण माता मावल्या हळूहळू येऊ लागल्या. सगळी द्वारावती माता मावल्यांनी भरून गेली. पाहता पाहता बाबांनी सांगितलं, आता रामाचा जन्म झालाय ना, मग राम जन्माचा पाळणा म्हणा. राम जन्माचा तो पाळणाही सुरू झाला. परंतु आता आपल्याला पाळणा घेता येणार नाही. उद्या आपण कथेच्या सुरुवातीलाच राम जन्माच्या पाळण्यानेच आपण सुरुवात करूया. आज मात्र आपली ही कथा आज या ठिकाणी थांबते. एक संकीर्तन होईल आणि त्याच्यानंतर तोपर्यंत आरतीची तयारी करा. एक आरती होईल, बाबांची शेज आरती होईल आणि कथा आज या ठिकाणी थांबेल. उद्या बरोबर वेळेवर कथा सुरू होईल. यस9 चॅनलच्या माध्यमातून पाहणारे जे सर्वजण आहेत, 2 सत्रामध्ये कथा दाखवली जाते. सकाळचं एक सत्र आहे, त्या सत्रामध्ये आपण या कथेचा आनंद घेऊ शकता. ज्यांना सकाळी शक्य नसेल त्यांनी दुपारच्या सत्रामध्ये या कथेचा आनंद आपण घर बसल्या आपण हा साई कथेचा आनंद आपण घ्यावा. सर्वांनी कथा मोठ्या प्रेमाने, मोठ्या शुद्ध अंतकरणाने आपण श्रवण करावी. श्रावण महिन्याच्या या पर्व कालामध्ये साई आश्रय या परिवाराच्या निमित्ताने आपणा सर्वांना दिव्य अशा या साई कथेचा योग आलेला आहे. ही कथा आपण श्रवण करावी अशीच विनंती साई आश्रय परिवाराच्या वतीने आपणा सर्वांना करण्यात येत आहे. या चॅनलच्या माध्यमातून, यस9च्या माध्यमातून आपल्याला हा कथेचा आनंद घर बसल्याच मिळणार आहे. आता आरती होईल लगेच आणि आरती झाल्यानंतर कथा या ठिकाणी विश्रांती पाहू. ओम साईराम महाराज की जय. साईनाथ गुरु माझे आई, मुजला ठाव द्यावा पायी.
दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. स्वामी मला भेट द्या हो. स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. ओम साई श्री साई जय जय साई नमो नमः. साई ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. हातवर साई साई ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः. हरि बोल. राधे राधे. ओम साईराम. आकाशात तारका आकाशात तारका म्हणा ना आता नाही माझ्या माग म्हणा. आकाशात तारका शिर्डीत द्वारका. साई बाबा सारखा देव नाही. माझ्या बाबा सारखा देव नाही. साई बाबा सारखा देव नाही. साई बाबा सारखा देव नाही. आकाशात तारका शिर्डीत द्वारका. साई बाबा सारखा देव नाही. 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 श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. ओम साईराम. बस 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 बसा. आज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा. माझ्या साईनाथा. माताई तत्वांता दीप लाविलाता. निर्गुणाती स्थिती कैसी आकाराली. बाबा आकाराली. सर्वा घटी भरून उरली साई माऊली. रजतम
दाखविया मा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुको माझे अभंग रक्षिले आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया मा आरती तुकारामा जय जय साईनाथ आता बहुडावे मंदिरी हो जय जय साईनाथ आता बहुडावे मंदिरी हो आळवितो सप्रेमे तुझला आरती घेऊन करी हो जय जय साईनाथ आता बहुडावे मंदिरी हो रंग भिसी मधुर बोलू माय दशी निज मुलावू
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। करचरण कृतम वा कायजं कर्म चौवा श्रवण नयन चौवा मानसं वापराधं विहितमा विहितमा सर्वमेव क्षमस्वं। जय जय करुणाब्धे श्री प्रभो साईनाथ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की ओम साईराम।